श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. मीन राशीतील शनीचे वास्तव्य अनेकांसाठी खूपच खास ठरणार आहे. 12 पैकी काही राशींच्या आयुष्यात शनिदेव चांदीच्या पायांनी प्रवेश करतील, तर काही राशींच्या आयुष्यात शनिदेव अनेक अडचणी घेऊन येतील. शनीला कर्म, फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहामध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी लागतो. शनीने 29 मार्च 2025 रोजी रात्री 11:01 कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील 2.5 वर्ष म्हणजे 3 जून 2027 पर्यंत या राशीमध्ये राहणार आहे. मीन राशीतील शनीचे वास्तव्य अनेकांसाठी खूपच खास ठरणार आहे. 12 पैकी काही राशींच्या आयुष्यात शनिदेव चांदीच्या पायांनी प्रवेश करतील. या राशींसाठी शनिदेवाची चाल ठरणार लकी. पहिली रास आहे कर्क. कर्क राशींच्या व्यक्तींसाठी देखील शनीचे मीन राशीतील वास्तव्य खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. यानंतरची रास आहे वृश्चिक. शनीचे मीन राशीतील वास्तव्य वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. पुढची रास आहे कुंभ. कुंभ राशीच्या व्यक्तींना शनीच्या मीन राशीतील वास्तव्यामुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त राहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. या राशीवर पडणारा नकारात्मक प्रभाव. पहिली रास आहे मेष. मेष राशीच्या लोकांना हा काळ खूप सावधगिरी बाळगण्याचा आहे. तुमच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे महत्त्वाची कामे धोक्यात येऊ शकतात. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित कोणतेही निर्णय चुकीचे ठरू शकतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. पुढची रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांना या काळात त्यांच्या आरोग्याकडे आणि बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल. रागामुळे जवळचे नातेसंबंध बिघडू शकतात. एखाद्या नातेवाईकांशी मोठे मतभेद होण्याची शक्यता आहे. मार्चच्या अखेरीस तुमची आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत डोळ्यांशी संबंधित कोणताही गंभीर आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. पुढची रास आहे तूळ. तूळ राशीसाठी हे गोचर धक्कादायक ठरेल. त्याचबरोबर कामात घाई करू नका, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज वाढू शकतात आणि संवादही तुटू शकतो. जे अविवाहित आहेत त्यांना थोडा जास्त वेळ वाट पाहावी लागेल. शनीचा हा बदल काही राशींसाठी चांगला काळ घेऊन येईल, तर काहींसाठी कठीण वेळ सुरू होऊ शकतो.
अडकलेली कामे पुन्हा सुरू होतील आणि आयुष्यात स्थिरता येईल. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.